झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरातील आग्रा रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्यासाठी बांधण्यात आलेल्या चबुतऱ्याच्या कामाला माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसेनेचे नरेंद्र परदेशी यांनी जोरदार आक्षेप घेतलाय। हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असून न्यायमूर्ती विभा कनकवडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश डी देशमुख यांची कोर्ट कमिशनर म्हणून नियुक्ती केली आहे। आज 16 फेब्रुवारी रोजी देशमुख यांनी धुळ्यात येऊन या चबुतरा कामाची पाहणी केली। यावेळी माजी आमदार अनिल गोटे, नरेंद्र परदेशी यांच्यासह त्यांचे समर्थक उपस्थित होते। आमचा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोध नाही, मात्र स्मारकाच्या नावाने कोट्यवधींची जागा हडप करण्याच्या प्रयत्नाला आम्ही स्टे आणला आहे। या संदर्भात नरेंद्र परदेशी म्हणाले, आज ती समिती आली ती आणि आमदार अनिल गोटे साहेब आले ते काय चर्चा झाली आणि काय पुढचं हे राहणार बोला। सगळं माहिती दे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने देवा धर्माच्या नावाखाली, थोर राष्ट्रपुरुषाच्या नावाखाली 3500 स्क्वेअर फूट जमीन हडपण्याचं पाप या भाजपने चालवलेलं आहे आणि या गोष्टीला आमचा विरोध आहे। आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुळीच विरोध नाही। या ठिकाणी त्यांनी 18 का 180 फुटाचा पुतळा उभा करावा। त्यांच्या पुढं जरी छत्रपती शिवरायांबद्दल प्रेम असेल, त्यांना कुठलाही इश्यू करायचा नसेल, तर हा पूर्ण बांधकाम काढून टाकावं। जो त्या चबुतऱ्यावर त्यांनी केलं तरी मी एक वेळ मान्य करणार आहे का त्यांची हिंमत। 70 कोटी जागा झाले हरामखोर हडप करायला निघाले आणि आम्हाला धर्म शिकवतात का? या ठिकाणी डी देशमुख साहेब माननीय उच्च न्यायालयाने त्यांना कमिशनर म्हणून नियुक्त केलेले आहे। या हरामखोरांना एवढी मस्ती आहे अधिकाऱ्यांना। जिल्हाधिकारी कार्यालय, भूमापन अधिकारी कार्यालय एक हरामखोर आलेलं नाहीये। PWD त्यांच्या इथे सरळ संबंध येतो। दोघी रोड त्यांच्या अखत्यारीमध्ये रोड कमी करून टाकले, ते सुद्धा इथे आलेले नाही। म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाला सुद्धा किंमत द्यायला तयार नाही अधिकारी। आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो आहे। मी निवेदन दिलेलं या ठिकाणी परत अत्यंत पारदर्शक आणि निपक्षपाती सुनावणी आणि हिअरिंग व्हायला पाहिजे म्हणून आम्ही इथं आलो होतो। जे समितीचे अधिकारी त्यांनी हेच सांगितलं की मी यांना सगळ्यांना पत्र पाठवलेले, जिल्हाधिकारी कार्यालय, BNC कार्यालय, नगरपालिका, आणि त्यांना जे कागदपत्र पाहिजे हे लोक त्यांना देत नाहीये। कागदपत्राशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे साहेबांचं। त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं। आमदार साहेबांनी काय, माझ्या आमदारांनी काय त्यांना काय सूचना दिल्या? मग आता ते जर आले नाही तर रोजनाम्यामध्ये त्याची नोंद होईल आणि पुढच्या वेळेस परत त्यांना बोलवलं जाईल। जर ती जरी काही टाळमटाळ केली तर माननीय उच्च न्यायालयामध्ये ते आम्ही लक्षात आणून देऊ। धन्यवाद। खंडपीठाच्या आदेशाने कोर्ट कमिशनर देशमुख हे चबुतरा बांधकामाच्या पाहणीसाठी धुळ्यात आलेले असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेचे एकही अधिकारी तिकडे फिरकले नाहीत। याबाबत आपण न्यायालयाला माहिती देणार असल्याचं परदेशी यांनी सांगितलं। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।